रस्त्यावरून जाताना काजूची व इतर झाडे तसेच विशेष म्हणजे रबराची झाडं पण दिसली. संपूर्ण वाट जंगली आणि निसर्गरम्य होती. रिअल एक्सपिरियन्स ऑफ ॲडव्हेंचर. पण 70% अंतर पार केल्यानंतर रस्ता खूप धोकादायक वाटू लागला, म्हणून आम्ही बाईक एका ठिकाणी ठेवली आणि पायी चालायला सुरुवात केली. उन्हाळ्याचं कडक ऊन, घामाचे लोट लागले होते, खूप दमायला झालं, पण शेवटी जिद्दीने मंदिर गाठलं. डोंगराच्या टॉपवरून दिसणारे हे व्ह्यू खूपच अमेझिंग होते आणि ब्रेथ टेकिंग पण. गाव, नदी, ग्रीनरी सगळं एका नजरेतून दिसत होतं. नंतर आम्ही मंदिरात गेलो आणि श्री सिद्ध महापुरुषाचं दर्शन घेतलं. हे मंदिर साधारण 1979 मध्ये बांधलंय. मंदिराचा इतिहास आणि बरीच माहिती जाणून घ्यायची इच्छा होती, पण तिथे कोणच नव्हतं सांगायला, ना कुठे लिखित स्वरूपात लिहिलं होतं. थोड्या वेळ शांत बसलो. थंडगार वारा, आसपास कुणी नाही, फक्त शांती. खरं सांगायचं तर मला इथून परत यावंसं वाटलं नाही. या मंदिराच्याच बाजूला आहे भैरवी देवीचं मंदिर. तिथे पण मी गेलो, दर्शन घेतलं. हे खूप छान वाटत होतं. डेस्टिनेशन तर खूपच छान, पण येतानाची जर्नी